प्रस्तुतचा गुन्हा हा बघितला तर गुन्ह्याचे जे काही डेट्स आहे आणि जी काही क्रोनॉलॉजी आहे ती 2022-23पासून सुरू होते. प्राथमिक एक सिव्हिल ट्रान्झॅक्शन आहे, एक जे काही JCB आहे त्याच्या अनुषंगाने झालेला एक व्यवहार आहे. तर तो व्यवहार सेलचा आहे की तो व्यवहार रेंटचा आहे, हा जे काही आहे त्या बाबतीत डिटेल तपास चालू आहे. आता सध्या आपण फार प्राथमिक स्टेजला आहोत आणि आज पोलिसांनी आमचा युक्तिवाद वगैरे कोर्टाने आपला युक्तिवाद ऐकून 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. जे काही कोठडी सुनावण्यासाठी जे काही ग्राउंड्स होते ते ग्राउंड्स संयुक्तिक नव्हते असं आमचं म्हणणं होतं. हा जो काही व्यवहार होता हा आरोपीला कस्टडीत न घेता देखील या गुन्ह्याचा तपास होऊ शकतो अशा मताचा आम्ही आर्ग्युमेंट केलेला आहे. आणि या सगळ्या आर्ग्युमेंटचा विचार करता कोर्टाने आरोपी शशांक हगवणे आणि लता हगवणे यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. आपण त्या ठिकाणी असं म्हटलं की त्यांचं भाडेतत्वावरती JCB असेल इतर मशीन्स असेल ते देण्याचं काम आहे. तर ह्या तसाच होता प्रकार की खरंच त्यांनी विक्री केलेला JCB होता? सिव्हिल ट्रान्झॅक्शन आहे. फिर्यादीकडे यामध्ये विक्रीचा व्यवहार होता असं कुठलाही काही पुरावा त्यांनी आज हिअरिंगमध्ये सादर केला नव्हता. आणि जे काही आमच्या इन्स्ट्रक्शन्स होत्या त्या इन्स्ट्रक्शन्सनुसार हा एक केवळ भाड्याचा विषय होता, ज्यामध्ये रेंटसुद्धा पूर्ण ड्यू होतं, म्हणजे रेंटसुद्धा पूर्ण पे झालं नव्हतं. त्यामुळे त्या स्वरूपाचा आम्ही प्राथमिक युक्तिवाद आज कोर्टापुढे मांडला होता.